हॅलो एव्हरीवन. कॉन्स्टिट्यूशनल लॉ सेकंड मध्ये युनिट 4 इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरी अँड ज्युडिशियल प्रोसेस आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये या पर्टिक्युलर युनिटच्या अंडर आपल्या सिलेबसमध्ये हे सगळे सब पॉइंट्स दिलेले आहेत. आपल्याला वन बाय वन हे सगळे सब पॉइंट्स अभ्यासायचे आहेत. प्रथमतः आपण हे समजून घेऊयात की ज्युडिशियल प्रोसेस काय असते. ज्युडिशियल प्रोसेस अंडर द कॉन्स्टिट्यूशन. बघा, जी ज्युडिशियल प्रोसेस नावातच आपल्याला कळतंय की न्यायिक प्रक्रिया, न्यायापर्यंत जाण्यासाठी जी प्रक्रिया अवलंबली जाते त्याला न्यायिक प्रक्रिया म्हणायचं. ओके, एवढं सिंपल आहे. स्ट्रक्चर्ड अँड सिस्टमॅटिक मेकॅनिझम थ्रू विच कोर्ट्स ऍडमिनिस्टर्ड जस्टिस बाय इंटरप्रिटिंग, applying and sometimes developing law while resolving dispute between parties. न्यायालय कशा पद्धतीनं डिस्प्यूट सॉल्व्ह करतात पार्टीज मधला, तर त्यासाठी ते काय इंटरप्रिटेशन करतात, कशा प्रकारे ऍप्लिकेशन ऑफ लॉ करतात, किंवा काही वेळेला ते लॉ सुद्धा डेव्हलप करतात. विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान मध्ये डिटेल गाईडलाईन्स दिल्या होत्या सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेसच्या रिलेटेड. ओके, सो आपल्याला इथे काय दिसलं की डेव्हलपमेंट ऑफ लॉ मध्ये सुद्धा ज्युडिशियरी काम करत असते. सो हे सगळं पार्ट आहे ज्युडिशियल प्रोसेसचं. सिंपल टर्म्स मध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर एंटायर प्रोसेस थ्रू विच जजेस डिसाइड केसेस अँड एन्श्युअर दॅट जस्टिस इज डिलिव्हर्ड अकॉर्डिंग टू लॉ. प्रोसेस ज्याच्या माध्यमातून जजेस केस डिसाइड करतात आणि एन्श्युअर करतात की जस्टिस पर्यंत पोहोचता येईल. जसं मी सांगितलं की न्यायिक प्रक्रिया, ज्युडिशियल प्रोसेस, जस्टिस पर्यंत पोहोचण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला न्यायिक प्रक्रिया म्हणतात. म्हणजे डिस्प्यूट झाल्यानंतर जेव्हा केस फायलिंग पासून ते न्याय मिळेपर्यंत ज्या ज्या काही गोष्टी ज्युडिशियरी करते त्याला ज्युडिशियल प्रोसेस असं म्हणायचं. मग त्यामध्ये फायलिंग ऑफ केसेस असेल, फ्रेमिंग ऑफ इश्यूज असेल, हिअरिंग ऑफ आर्ग्युमेंट असेल, एक्झामिनेशन अँड अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स असेल, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्युटरी अँड कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स, आणि मग फायनली डिलिव्हरी ऑफ जजमेंट. आता ही जी ज्युडिशियल प्रोसेस आहे ती कुठल्याही प्रकारे लिमिटेड नाहीये फक्त फायनल डिसिजनला, म्हणजे फक्त शिक्षा करण्याचं असं एक फायनल काम ज्युडिशियल प्रोसेसकडे ज्युडिशियल प्रोसेसमध्ये नाहीये, किंवा ती लिमिटेड नाहीये तितक्यापुरती. ते काम तर आहेच, पण त्याबरोबर कम्प्लीट रिझनिंग अँड प्रोसिजरल फ्रेमवर्क देण्याचं काम सुद्धा ज्युडिशरीचं आहे. म्हणून प्रत्येक जजमेंटमध्ये आपल्याला रेशो डिसिडेंडी आणि ऑबिटल डिक्टा असं दिसून येतं. रेशो की काय लिगल प्रिन्सिपल्स वापरले, काय रिझनिंग वापरलं, हे जजमेंटमध्ये द्यावं लागतं. म्हणूनच जजमेंट्स आपल्याला बल्की दिसतात, राईट. In India, judicial process operates within framework of Constitution of India. ओके, इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्क मध्ये आहे सगळं. स्ट्रक्चर, इंडिपेंडन्स, पॉवर, फंक्शनिंग ऑफ ज्युडिशरी आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. आणि हे फर्दर गाईड करतं स्टॅट्युटरी लॉजला आणि ज्युडिशियल प्रेसिडेंट्स विच एन्श्युअर कन्सिस्टन्सी, सर्टन्टी, प्रेडिक्टॅबिलिटी इन ज्युडिशियल डिसिजन मेकिंग. ज्युडिशियल प्रेसिडेंट्स म्हणजे ज्युडिशरीने आधी दिलेले जे डिसिजन्स असतात तर सेम फॅक्ट्स आणि लिगल रिझनिंग किंवा लिगल प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व असलेली केस आली तर ते प्रेसिडेंट पुन्हा वापरले जातात. ओके, म्हणजे सिंपल वर्ड मध्ये काय, आधी कोर्टानं काहीतरी डिसाईड केलं होतं, स्टेअर डिसायसेस असं सुद्धा त्याला म्हणतात. डू नॉट डिस्टर्ब अनडिस्टर्ब. ओके, जे अनडिस्टर्ब आहे, स्टेअर डिसायसेस एट नॉन कॉयटा मुवेरे, की जे काही डिसाइडेड आहे त्याला डिसाइडेड राहू द्या, त्याला तुम्ही हात लावायला जाऊ नका. सो इथे आपल्याला काय दिसतं तर ज्युडिशियरी कन्सिस्टन्सी सुद्धा मेंटेन करते, सर्टन्टी सुद्धा मेंटेन करते. आधी जे जजमेंट दिले होते ते असे रातोरात बदलले जात नाही. प्रॉपर प्रोसेस असते की आधीच्या केसेस सुद्धा प्रेसिडेंट म्हणून वापरल्या जातात. कन्सिस्टन्सी, सर्टन्टी आणि प्रेडिक्टॅबिलिटी जजमेंटमध्ये येते. आणि जे काही जस्टिस आहे ते फेअर, युनिफॉर्म आणि ऑर्डरली मॅनरने दिलं जातं. त्यामुळे मेकॅनिकल ऍप्लिकेशन नाहीये ज्युडिशियल प्रोसेस. म्हणजे ज्युडिशियल प्रोसेस हे मॅथ्स नाहीये, तर तिथे प्रॉपर लिगल रिझनिंग आहे, तिथे प्रॉपर डिस्क्रिशन सुद्धा जजेस वापरत असतात. कुठल्याही प्रकारे एक पर्टिक्युलर केस किंवा एक पर्टिक्युलर प्रेसिडेंट सेट झालेला आहे तर ते ब्लाइंडली पण फॉलो केलं जात नाही, राईट.
सो ज्युडिशियल प्रोसेस हे कशासाठी आहे? ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस साठी आहे आणि त्याचबरोबर फेअरनेस, स्टॅबिलिटी आणि प्रेडिक्टॅबिलिटी सोसायटीमध्ये मेंटेन करण्यासाठी असतं. पहिल्यांदा डिस्प्यूट होतो. ज्युडिशियल प्रोसेस कशा पद्धतीनं काम करते बघा. डिस्प्यूट नंतर इंटरप्रिटेशन केलं जातं, रिझनिंग केलं जातं, त्यानंतर जजमेंट दिलं जातं रिझनिंग नंतर, आणि मग प्रेसिडेंट सेट होतं आणि मग लॉ डेव्हलपमेंटकडे आपली वाटचाल होते किंवा लॉ डेव्हलप होतो. ओके, हा सिक्वेन्स आहे ज्युडिशियल प्रोसेसचा. आय होप तुम्हाला इथे ज्युडिशियल प्रोसेस काय असते ते क्लिअर झालं असेल. ज्युडिशियल प्रोसेस सिंपल वर्डमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचंय. जजेस जे जे काही कोर्टामध्ये करतात किंवा कोर्टात केस फाईल होण्यापासून ते डिसिजन होईपर्यंत जे जे काही कोर्टमध्ये होतं, मग कोर्टामध्ये फक्त इंटरप्रिटेशन करून, मेअर इंटरप्रिटेशन करून डिसिजन देणं एवढंच काम होत नाही. बऱ्याच केसेसमध्ये रिझनिंग दिलं जातं, मोठं रिझनिंग दिलं जातं, त्याच्यामधून लॉ डेव्हलप होतो. सो लॉ डेव्हलपमेंट पर्यंत आपल्याला ज्युडिशियल प्रोसेस घेऊन जात असते. ओके, नेक्स्ट आपला पॉइंट आहे ज्युडिशियल रिव्ह्यू, मिनिंग अँड कॉन्स्टिट्युशनल बेसिस. ज्युडिशियल रिव्ह्यू काय असतं आणि त्याचा अर्थ काय होतो, कॉन्स्टिट्युशनल बेस काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू रेफर्स टू पॉवर ऑफ कोर्ट टू एक्झामाइन द व्हॅलिडिटी ऑफ लॉ. लॉ व्हॅलिड आहेत की नाही हे पाहण्याचं काम ज्युडिशियल रिव्ह्यू करत असतात. आणि एक्झिक्युटिव्ह ऍक्शनचं सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू होतो. सो कोर्ट आणि जजेस काय करतात? रिव्ह्यू करतात लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स. लेजिस्लेटिव्ह म्हणजे लॉ मेकिंगचे ऍक्शन्स व्हॅलिड आहेत की नाही. लॉ पास केलाय पण तो कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन करणारा असेल तर त्याचं काय होणार? ज्युडिशियल रिव्ह्यू होणार. एक्झिक्युटिव्हने एखादी ऍक्शन घेतली, ओके, अनलॉफुली डिटेन्ड केलं, काय होणार? ज्युडिशियल रिव्ह्यू होणार. And to declare them void if they inconsistent with constitution. It is it is one of the most important tool through which judiciary ensures that all organs of state functions within their constitutional limits. यातून ज्युडिशरी काय एन्श्युअर करते की सगळे जे ऑर्गन्स ऑफ स्टेट आहेत त्यांनी आपापल्या कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स मध्ये काम केलं पाहिजे. एक्झिक्युटिव्ह असेल, एक्झिक्युटिव्ह असेल, लेजिस्लेचर असेल, त्यांनी आपल्या कॉन्स्टिट्युशनल लिमिट्सच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. म्हणून त्यांच्यावरती चेक ठेवण्याचं काम ज्युडिशरी ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून करत असते. ज्युडिशियल रिव्ह्यू ऍक्ट ऍज अ चेक ऑन आर्बिट्ररी यूज ऑफ पॉवर, प्रिव्हेंटिंग लेजिस्लेचर फ्रॉम इनॅक्टिंग अनकॉन्स्टिट्युशनल लॉज अँड एक्झिक्युटिव्ह फ्रॉम टेकिंग अनलॉफुल ऍक्शन. अनकॉन्स्टिट्युशनल लॉज लेजिस्लेचर पास करणार नाही आणि एक्झिक्युटिव्ह कोणत्याही प्रकारची अशी ऍक्शन घेणार नाही जी की कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात असेल किंवा कॉन्स्टिट्यूशनला धरून नसेल. आता ज्युडिशियल रिव्ह्यू अशी टर्म आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे मेन्शन केलेली आहे का? तर नाही. पण आपण काही की प्रोव्हिजन्स बघणार आहोत की ज्यातून आपल्याला कळेल की फाउंडेशन जो आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते क्लिअरली हे स्टेट करतंय की तिथे खूप साऱ्या की प्रोव्हिजन्स आहेत की ज्या माध्यमातून आपण म्हणू शकतो की इंडियामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू आहे आणि ज्युडिशियल रिव्ह्यू हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. कोणते कोणते आर्टिकल्स आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले? आर्टिकल 13 आहे. आर्टिकल 13 काय म्हणतं? लॉ इनकन्सिस्टंट ऑर इन डेरोगेशन विथ फंडामेंटल राईट च्या संदर्भामध्ये आर्टिकल 13 आहे. मग यामध्ये प्री कॉन्स्टिट्युशनल लॉज येतात, पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉज येतात. ओके, मग प्री कॉन्स्टिट्युशनल जे लॉज आहेत त्यामध्ये दोन प्रिन्सिपल्स असतात, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी आणि डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. आता सेव्हरेबिलिटी मध्ये काय होतं? तर सेव्हरेबिलिटी मध्ये तो लॉ सेव्हियर केला जातो, सेव्हियर ऑफ लॉ होतं. म्हणजे जो पार्ट पर्टिक्युलर ऍक्ट मधला किंवा पर्टिक्युलर लॉ मधला इनकन्सिस्टंट आहे, म्हणजे संविधानाला धरून नाहीये, संविधानाच्या विरोधात आहे, तर त्याला बाजूला केलं जातं. म्हणजे एक प्रकारे कापून टाकायचं त्या पार्टला आणि जो उरलेला लॉ आहे तो वापरायचा किंवा तो इन फोर्स मध्ये राहणार. ओके, म्हणजे इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट्स ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या त्या पर्टिक्युलर ऍक्ट मधल्या. हे आहे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. आणि डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स काय आहे? तो कायदा पूर्णपणे झाकला जातो. म्हणजे बघा, पण तरी सुद्धा तो तिथे असतो. एक प्रकारे ग्रहण लागल्यानंतर काय होतं? झाकलं जातं, राईट. सो तिथे आपल्याला काय तो कायदा आपल्याला दिसणार नाहीये पण तो तिथेच असणार आहे. आणि काही वेळा जर कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल झाला, फंडामेंटल राईट मध्ये बदल झाला तर तो कायदा पुन्हा इन्फोर्स होऊ शकतो. आणि नॉन सिटिझन्सला जे जे काही फंडामेंटल राईट्स
सिटीजन्ससाठी नाहीयेत, तर तिथे नॉन सिटीजन्सला सुद्धा तो कायदा लागू होतो. सो हे कशाचं अंडरस्टँडिंग आहे? आर्टिकल 13चं आहे, जिथे आपल्याला माहितीये की लॉ जे इनकन्सिस्टंट असतात फंडामेंटल राईट बरोबर, ते इनव्हॅलिडेट केले जातात. प्रिन्सिपल्स आता मी सांगितले. आणि जे पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ अशा पद्धतीने जर कुठला कायदा पास केला तर आपण काय ज्युडिशियरी काय करू शकते, ज्युडिशियरी. आणि ऍक्च्युली असा कायदा हा व्हॉइड इन इश्यू असतो, म्हणजे सुरुवातीपासून या कायद्याला काहीच व्हॅल्यू नसते, झिरो व्हॅल्यू असते. ओके, कारण इनकन्सिस्टंट असा कायदा बनवलाच का? प्री कॉन्स्टिट्युशनल लॉचं आपण समजू शकतो की तिथे आपण हे दोन प्रिन्सिपल वापरणार, सेव्हरेबिलिटी आणि इक्लिप्सचं. पण पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये मात्र अशा पद्धतीनं जर कुठला कायदा पास होत असेल तर तो व्हॉइड इन इश्यू असतो, आणि तरीही जर तो पास केला गेलेला असेल तर त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जातं. आर्टिकल 13 आपल्याला तेच सांगतंय की पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉज व्हॉइड इन इश्यू असतात, जे इनकन्सिस्टंट अँड इन डेरोगेशन विथ फंडामेंटल राईट्स आहेत. आर्टिकल 32 काय आहे? आर्टिकल 32 रीट दाखल करता येऊ शकते. रीट दाखल करण्यासाठीचं हे आर्टिकल आहे. म्हणजे पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे काही आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ते जर व्हायोलेट झाले, त्याचं जर व्हायोलेशन झालं तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो अंडर आर्टिकल 32. आणि हे फंडामेंटल आणि हे जे काही ज्या काही रिट्स आहेत त्या स्टेटच्या विरोधात आपण दाखल करू शकतो. मेकिंग अ कोर्ट अ प्रोटेक्टर ऑफ कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज. आता कॉन्स्टिट्यूशनने काही गॅरंटीज दिल्यात ना. आपला पार्ट 3 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय आहे? फंडामेंटल राईट्स म्हणजे काय आहे? फंडामेंटल राईट्स हे आपल्या गॅरंटीज आहेत की सिटीजन म्हणून तुम्हाला हे सगळे तुम्हाला अधिकार मिळणार आहेत, हक्क मिळणार आहेत. मग त्यांचं प्रोटेक्शन पण कुणीतरी करायला हवंय. मग हे काम कोण करतंय? तर ज्युडिशियरी करते. आणि अंडर आर्टिकल 32 ही प्रोव्हिजन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्येच आहे. सिमिलरली हायकोर्टाला पॉवर आर्टिकल 226 मध्ये मिळते, जिथे वाईड पॉवर्स आहेत, मोठ्या पॉवर्स आहेत. आपल्याला वाटेल की हायकोर्ट आहे म्हणजे कमी पॉवर असतील सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 पेक्षा, तर तसं नाहीये. 226 मध्ये वाईड पॉवर्स आहेत, जास्त पॉवर्स आहेत, कारण फक्त फंडामेंटल राईट्स साठी नाही वापरले जात अंडर आर्टिकल 226. 32 मध्ये फक्त पार्ट 3 मधलं जर व्हायोलेशन असेल तरच रिट दाखल करता येते. पण 226 मध्ये मात्र फॉर एनी अदर पर्पज आपल्याला रिट पिटिशन दाखल करता येते, आपल्याला कोर्टात जाता येतं. देअर बाय एक्सपांडिंग द स्कोप ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. त्यामुळे इथे काय झालेलं आहे? स्कोप ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू वाढलेला आहे अंडर आर्टिकल 226. आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा हे 3 आर्टिकल्स मेन्शन आहेत. आर्टिकल 13, आर्टिकल 32 आणि 226, जो काही आपल्याला सिलेबस दिलेला आहे. सो यातून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की इंडियामध्ये कशा पद्धतीने ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. कारण ज्युडिशियल रिव्ह्यू असे टर्म देऊन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन नाही. मग आपल्याला हे काढावं लागलं की कुठे कुठे आपल्याला मेन्शन केलेलं आहे की ज्युडिशियरीकडे पॉवर्स आहेत, तर इथे इथे अशा पद्धतीच्या पॉवर ज्युडिशियरीकडे आहेत. आणि इथे क्लिअर होतं की ज्युडिशियल रिव्ह्यूची पॉवर सुद्धा ज्युडिशियरीकडे आहे. आता फिलॉसॉफिकल बेसिस काय आहे ज्युडिशियल रिव्ह्यूचा? इट लाईज इन द प्रिन्सिपल ऑफ कॉन्स्टिट्युशनल सुप्रीमसी, की कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. लेजिस्लेचरला वाटतं म्हणून लेजिस्लेचरने काहीतरी ऍक्शन्स घ्यायच्या, एक्झिक्युटिव्हला वाटतं म्हणून एक्झिक्युटिव्हने काहीतरी ऍक्शन्स घ्यायच्या, किंवा लेजिस्लेचरमध्ये जे काही लॉ मेकिंग करायला बसलेले लोक आहेत ते लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत, लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, इलेक्शन लढवलंय त्यांनी म्हणून ते सुप्रीम झाले का? किंवा एक्झिक्युटिव्ह मध्ये जे काही लोक आहेत तिथले काही लोकांनी निवडून दिलेले आहेत, काही एक्झाम पास करून आलेले आहेत म्हणून ते सुप्रीम झाले का? ते तर कोणीच सुप्रीम नाहीये, लेजिस्लेचर पण नाही आणि एक्झिक्युटिव्ह पण नाही, तर कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. कॉन्स्टिट्यूशन हायेस्ट लॉ ऑफ द लँड आहे. आणि सगळ्या ऑथॉरिटीज, कितीही मोठ्या ऑथॉरिटीज असू देत, कोणीही असू देत, दे आर बाउंड बाय इट. ओके, इन दिस फ्रेमवर्क the judiciary functions as the guardian of fundamental rights, ensuring individual liberties are not violated by state. At the same time, judicial review upholds the rule of law, ensuring that governance is conducted according to law and not according to arbitrary will. गव्हर्नन्स जो आहे तो लॉ नुसार झाला पाहिजे, बिल नुसार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला वाटतं की चांगलं व्हावं लोकांचं म्हणून ती व्यक्ती लेजिस्लेचरमध्ये येऊन चांगले लॉ पास करेल किंवा एक्झिक्युटिव्ह मध्ये येऊन चांगले ऍक्शन घेईल. पण एखाद्या व्यक्तीला नाही वाटत की नाही करायचंय लोकांचं काही भलं वगैरे, तर ती आर्बिट्ररी ऍक्शन्स घ्यायला सुरुवात करेल, किंवा मग काही अनागोंदी कायदे पास करणं, किंवा मग लिबर्टीज लोकांच्या काढून घेणं, असं करायला लागेल. सो विलचा प्रश्न नाहीये, सिस्टीमचा प्रश्न आहे.
कॉन्स्टिट्यूशनचा प्रश्न आहे. कॉन्स्टिट्यूशनला धरून काम करा, विषय संपला. ओके, कॉन्स्टिट्यूशनला धरून काम करा. कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला गाईड करतंय, त्यानुसार रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू इज नॉट मेअरली अ लीगल पॉवर बट अ फंडामेंटल मेकॅनिझम. ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तो फक्त लीगल पॉवर नाहीये. ओके, तर फंडामेंटल मेकॅनिझम आहे. आणि या फंडामेंटल मेकॅनिझम मधून काय मेंटेन केलं जातं, तर कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स मेंटेन केलं जातं अँड डेमोक्रॅटिक बॅलन्स, डेमोक्रेसीचा बॅलन्स सुद्धा मेंटेन होत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे ज्युडिशियल रिव्ह्यू का इम्पॉर्टंट आहे हे समजलं असेल. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू कुठे कुठे आहे, तर आर्टिकल 13 मध्ये तिथे म्हटलंय की लॉ इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन विथ फंडामेंटल राईट्स आर वॉइड. आर्टिकल 13 प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ और पोस्ट कॉन्स्टिट्युशनल लॉ मध्ये लॉला डिवाइड करतं. विच व्हायोलेट्स फंडामेंटल राईट अंडर पार्ट 3 शॅल बी वॉइड टू एक्सटेंड ऑफ सच व्हायोलेशन. इट ऍक्ट्स एज डायरेक्ट लिमिटेशन ऑन लेजिस्लेटिव्ह पॉवर. लेजिस्लेचरचा लॉ पास करण्याच्या पॉवरवरती डायरेक्ट आपल्याला लिमिटेशन घालून दिलेलं आहे आर्टिकल 13 ने, की तुम्ही कायदे पास करण्याचा तुमचा अधिकार आहे, तुम्ही बरोबर आहात, लॉ मेकिंग ऑथॉरिटी आहात, तुम्ही मोठे आहात, लेजिस्लेचर आहात तुम्ही. पण आर्टिकल 13 मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होईल असे कायदे पास करू शकत नाही. आणि यातूनच आपल्याला दिसतं की फाउंडेशन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू एस्टॅब्लिश झालेला आहे. जर लेजिस्लेचरने पास केला तर ज्युडिशरी पिक्चर मध्ये येईल आणि बोलेल नो, इथे बघा आर्टिकल 13 बघा, नो, असं नाही करू शकत तुम्ही, बिग नो. ओके, सो फंडामेंटल राईट्स ओव्हर ऑर्डिनरी लॉ, सुप्रीमसी आपल्याला समजते इथे की फंडामेंटल राईट्स सुप्रीम आहेत ऑर्डिनरी लॉ पेक्षा, की तुम्ही बाकीचे लॉ करताय करा, पण इथे मात्र हे व्हायोलेशन झालं नाही पाहिजे. आणि याच्यातून कॉन्स्टिट्युशनल कंट्रोल इस्टॅब्लिश केलेला आहे ज्युडिशरीने. स्ट्राईक डाऊन केले जातात अनकॉन्स्टिट्युशनल लॉज. आर्टिकल 32 मध्ये, ह्या आर्टिकल 32 ला डॉक्टर बी आर आंबेडकरांनी हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन, हार्ट अँड सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं होतं, की हे आत्मा आहे हा कॉन्स्टिट्यूशनचा, हे नाही काढून टाकलं पाहिजे. म्हणजे बघा, जर ते आत्मा म्हणतात आर्टिकल 32 ला, जी की सुप्रीम कोर्टाची पॉवर आहे, राईट टू, सुप्रीम कोर्टाकडे रिट्स इश्यू करण्याची पॉवर आहे, आणि ती प्रत्येक नागरिकाला मिळते, प्रत्येक व्यक्तीला मिळते जिचे फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झालेले आहेत आणि ते स्टेटने केलेले आहेत. कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज मिळतात, आणि ते जर हार्ट अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असेल तर ज्युडिशियल रिव्ह्यू हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा बेसिक स्ट्रक्चर समजून घ्यायचंय की काय मूळ ढाचा आहे किंवा संविधानाचा मूळ ढाचा काय, आता त्यांनी असं काही कॉलम केलाय का कॉन्स्टिट्यूशन मध्ये की हे मूळ आहे, नाही. हे आपल्याला या अशा वाक्यांमधून, कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स आणि डिस्कशन्स जे असेंब्लीमध्ये झालेलं आहे त्यावरून हे अर्थ काढायचे आहेत, समजून घ्यायचे आहे की काय काय असणार आहे हार्ट अँड सोल, काय काय असणार आहे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो हे बेसिक स्ट्रक्चर आहे. तिथे ज्युडिशरीला पॉवर्स मिळतात, सुप्रीम कोर्टाला पॉवर्स मिळतात, रिट इश्यू केले जातात, हेबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, प्रोहिबिशन, सेशुररी, को वॉरंटो, या सगळ्यातून अधिकार काय आहे ऑफिस होल्ड करण्याचा, किंवा जर कुठली केस वेगळ्या कोर्टामध्ये चार्ज चालवली जात असेल ज्या कोर्टाकडे ज्युरिस्डिक्शनच नाहीये तर ती काढून घेण्याचा अधिकार, हेबियस कॉर्पस मध्ये बॉडी प्रेझेंट करण्याचा अधिकार, म्हणजे जर कुणी अनलॉफुली डिटेन्ड झालं असेल तर त्यांना कोर्टासमोर 24 तासांच्या आत हजर केलं पाहिजे. आणि हे सगळं आर्टिकल 32 मध्ये आपल्याला दिलेलं आहे. इथे सुप्रीम कोर्ट काय बनतं, गार्डियन अँड प्रोटेक्टर ऑफ फंडामेंटल राईट्स बनतं. 226 मध्ये सेम रिट दाखल करता येतात, पण वाईड पॉवर आहेत. एनी अदर पर्पज साठी सुद्धा रिट दाखल करता येऊ शकतात. वायडर अँड मोर फ्लेक्झिबल ज्युडिशियल रिव्ह्यू ऍट स्टेट लेवल. ओके, स्टेट लेवलला सुद्धा वायडर आणि एक मोर फ्लेक्झिबल ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला मिळतो. 227 मध्ये काय आहे बघा, आर्टिकल 227 मध्ये सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन ओव्हर सबऑर्डिनेट कोर्ट. 227 हे सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन देतं, की लक्ष ठेवण्याचं ज्युरिस्डिक्शन, बेसिकली सुपरवाइज करायचं बाकीचे जे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत त्यांना. हाय कोर्टकडे ही पॉवर आहे की ते सुप्रिटेंडन्स ठेवू शकतात, पॉवर ऑफ सुप्रिटेंडन्स ओव्हर ऑल सबऑर्डिनेट कोर्ट्स. आपल्याला हेरार्की माहितीये ना की कोर्टाची काय हेरार्की आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि मग सबऑर्डिनेट कोर्ट्स. सुप्रीम कोर्ट
सगळ्यात वरचं कोर्ट आहे, सुप्रीम आहे. ओके. त्यानंतर हायकोर्ट्स आहेत जे पर्टिक्युलर स्टेटमध्ये आहेत आणि त्या स्टेटमध्ये खाली सबऑर्डिनेट कोर्ट्स येतात. आता ह्या सबऑर्डिनेट कोर्ट्सवरती लक्ष ठेवण्याचं, सुपरवायझर म्हणून त्यांच्याकडे सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन वापरण्याचं काम हे हायकोर्ट्स करत असतात, सुप्रिटेंडन्स ठेवतात. ओके. अँड ट्रिब्युनल्स विदिन देअर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. आणि काही ट्रिब्युनल्स असतात. ट्रिब्युनल्स म्हणजे स्पेसिफिक पर्पजसाठी जे काही कोर्ट्स एस्टॅब्लिश केलेले असतात, जसं की ग्रीन ट्रिब्युनल असेल तर ते एन्व्हायरमेंटल मॅटर पाहता, एनजीटी काय पाहतं, एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही मॅटर्स आहेत ते पाहतं. सो अशा पद्धतीने जे काही स्पेसिफिक पर्पजसाठी एस्टॅब्लिश केलेले ट्रिब्युनल्स असतात, सो त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम किंवा लक्ष ठेवण्याचा अधिकार 227 मध्ये कोणाला दिलेला आहे? हायकोर्टाला दिलेला आहे. आता लक्ष ठेवायचं काम दिलेलं आहे. इट इन्क्लुड्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍज वेल ऍज ज्युडिशियल सुपरविजन. आणि यातून काय होतं? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशियल सुपरविजन एस्टॅब्लिश होतं. हायकोर्ट कॅन इन्शुअर दॅट लोअर कोर्ट्स फंक्शन्स प्रॉपरली अँड विदिन लिमिट. सो हायकोर्टाकडे ही रिव्ह्यू करण्याची, ऍक्शन तपासण्याची लोअर कोर्ट्सचे फंक्शन आणि ते त्यांच्या लिगल लिमिट्समध्ये त्यांच्या कक्षेत राहून काम करतायत की नाही हे बघण्याची पॉवर आर्टिकल 227 देतं. यातून काय इन्शुअर होतं? इट एन्शुअर्स ज्युडिशियल डिसिप्लिन अँड युनिफॉर्मिटी. ज्युडिशरीचा डिसिप्लिन आणि युनिफॉर्मिटी इन लोअर ज्युडिशरी. ओके. लोअर ज्युडिशरीमध्ये एक युनिफॉर्मिटी राहायला हवी आहे, डिसिप्लिन राहायला हवा आहे आणि ते मेंटेन करण्याचं किंवा ते एन्शुअर करण्याचं काम आर्टिकल 227च्या सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शनमुळे होतं. Acts as an indirect form of judicial review over judicial functioning itself. Okay. Indirect form of judicial review आहे हा ओव्हर ज्युडिशियल फंक्शनिंग. ज्युडिशरीच्याच फंक्शनिंगच्या साठीचा हा इनडायरेक्ट फॉर्म ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. म्हणजे हायकोर्ट सबऑर्डिनेट कोर्ट्सवरती लक्ष ठेवतात. आता आपण ज्युडिशियल रिव्ह्यू बघत असताना लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह वरतीचा चेक बघितला होता. ओके. लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स असतील किंवा एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असतील तर त्या व्हायोलेशन करणाऱ्या नसल्या पाहिजेत कॉन्स्टिट्युशनल लॉचं किंवा कॉन्स्टिट्युशनचं हे आपण बघितलं. पण आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की जर अशा पद्धतीची पण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे आर्टिकल 227 मध्ये की जर लोअर ज्युडिशियरी कोणत्याही प्रकारे व्हायोलेशन करत असेल किंवा कोणत्याही प्रकारे योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्यावर सुपरिटेंडन्स ठेवण्याचं काम हे हायर कोर्ट्सकडे असतं की करतायत की नाही, व्यवस्थित काम करतायत की नाही, ट्रिब्युनल्स व्यवस्थित वर्क करतायत की नाही. ओके. क्लिअर आहे 227? आतापर्यंत आपण कोणकोणते आर्टिकल बघितले? आर्टिकल 13, त्यानंतर आर्टिकल 32, त्यानंतर आर्टिकल 226 आणि आता आपण बघितलं आर्टिकल 227. आता एक कोर डिबेट आहे बॅलन्स आणि कॉन्फ्लिक्टचा. पार्लमेंट वर्सेस ज्युडिशरी असा हा डिबेट आहे की पार्लमेंट सुप्रीम आहे की ज्युडिशरी सुप्रीम आहे. तर पार्लमेंटरी सुप्रीमसीमध्ये पार्लमेंट रिप्रेझेंट्स द विल ऑफ पीपल. बघा पार्लमेंट जे आहे जसं मी म्हटलं की लेजिस्लेचरमध्ये जे काही लोक आहेत ते लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकांची इच्छा आहे की या प्रतिनिधींनी आपल्यासाठी कायदे बनवावेत म्हणून ते तिथे कायदे मंडळामध्ये आहेत. ओके. त्यामुळे पार्लमेंट ही विल ऑफ पीपल आहे आणि लोकशाहीमध्ये विल ऑफ पीपलला खूप जास्त महत्व आहे. त्यामुळे पार्लमेंट सुप्रीम आहे. आता ज्युडिशियल सुप्रीमसी, कोर्ट्स प्रोटेक्ट कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. पण जर ही पार्लमेंट कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजलाच व्हायोलेट करत असेल किंवा कॉन्स्टिट्युशनला धरून एक्झिक्युटिव्ह काम करत नसेल तर मग काय करायचं? तर इथे ज्युडिशरी सुप्रीम असायला हवी. कोर्ट्स प्रोटेक्ट करतात कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूजला. हा डिबेट आहे. इंडियाची काय पोझिशन आहे या डिबेटच्या संदर्भात? बघा, एक हार्मोनियस बॅलन्स. ओके. एकदम बॅलन्स अप्रोच इंडिया वापरत आहे, मिडल पाथ, की पूर्णपणे पार्लमेंटला पण सुप्रीम करायचं नाही आणि पूर्णपणे ज्युडिशरी सुप्रीम आहेच पण ज्युडिशरीकडे अशा पॉवर्स नाहीयेत की ते लेजिस्लेचरचं कामच हातात घेईल. ओके. लॉ मेकिंग मध्ये पूर्णपणे ज्युडिशरीच लॉ मेकिंग करायला लागेल. सो असं करता येत नाही. त्यामुळे काही प्रकारच्या लिमिटेशन ज्युडिशरीवर पण आहेत. सो एक हार्मोनियस बॅलन्स आहे. पार्लमेंट लेजिस्लेट्स बट कोर्ट इन्शुअर कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स आर नॉट व्हायोलेटेड. पार्लमेंटची पॉवर आहे की त्यांनी लेजिस्लेट करायचंय, त्यांनी लॉ बनवायचा आहे, त्यांची पॉवरच आहे, त्यांना लोकांनीच निवडून दिलेलं आहे, लोकांचीच इच्छा आहे त्यांनी कायदे बनवायचे. पण कोर्टाचं पण काहीतरी काम आहे की
हे जे काही काम होतंय, लॉ मेकिंगचं काम होतंय, लॉ इम्प्लिमेंटेशनचं काम होतंय, तर तिथे कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स व्हायोलेट नाही झाल्या पाहिजे. कॉन्स्टिट्युशनल लिमिट्सच्या बाहेर काम नाही झालं पाहिजे. ओके. काही लँडमार्क जजमेंट्स आपण बघूयात. ही जे डिबेट आहे की बॅलन्स ठेवायचा की कॉन्फ्लिक्ट आहे, म्हणजे पार्लमेंट सुप्रीम आहे की ज्युडिशरी सुप्रीम आहे, काय, तर या संदर्भातलं ए गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रासची केस आहे. यामध्ये दिस केस रिप्रेझेंट द अर्ली फेज ऑफ ज्युडिशियल रिस्ट्रेंट. ज्युडिशियल रिस्ट्रेंट आपल्याला इथे दिसून येतो. बघा, एक असतं ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, म्हणजे ज्युडिशरी ऍक्टिव्हली पार्ट घेते आणि रिव्ह्यू करते एखादी गोष्ट. दुसरा प्रकार असतो तो म्हणजे ज्युडिशियल रिस्ट्रेंट, म्हणजे ज्युडिशरी स्वतःला थांबवते की नाही, हा आपला डोमेन नाही, यामध्ये आपण पडायचं नाही. आपण लेजिस्लेचरने जो काही लॉ पास करून दिलेला आहे त्याला अनुसरून आपण जजमेंट द्यायचं, किंवा ज्युडिशरीने जे काही ज्युडिशरीने नाही, लेजिस्लेचरने जे काही म्हटलेलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन करायचं आणि डिस्प्यूट रिझॉल्व्ह करायचा, हे आपलं काम आहे. एवढंच ज्युडिशरी जेव्हा मानते तेव्हा त्याला ज्युडिशियल रिस्ट्रेंट असं म्हणतात, स्वतःला आवरणं. वेअर द सुप्रीम कोर्ट अडॉप्टेड नॅरो अँड टेक्निकल इंटरप्रिटेशन ऑफ फंडामेंटल राईट. बघा, इंटरप्रिटेशन मध्ये एक नॅरो टेक्निकल इंटरप्रिटेशन असतं, ज्याला आपण लिटरल इंटरप्रिटेशन म्हणतो, की लिटरली पाहिलं म्हणजे जसं दिलं होतं तसंच पाहिलं, लिहिलेलं जसं आहे, लिखित जसा कायदा आहे तसा तो इंटरप्रिट केला, टेक्निकली केला. बघा, ज्युडिशियल प्रोसेस बघत असताना आपण हे बघितलं होतं की ज्युडिशियल प्रोसेसमध्ये जे इंटरप्रिटेशन आहे किंवा जी काही ज्युडिशियल प्रोसेस आहे ती मॅथमॅटिक्स नाहीये. खरं तर ती टेक्निकल इंटरप्रिटेशन तितकंसं योग्य नाहीये. टेक्निकल इंटरप्रिटेशन मध्ये 1+1=2 येणार आहे, पण प्रत्येक केसमध्ये ते होऊ शकत नाही. पण इथे मात्र कोर्टानं काय केलं होतं, एक नॅरो आणि टेक्निकल इंटरप्रिटेशन दिलं होतं फंडामेंटल राईट्सचं. The issue revolves around preventive detention, whether it violates the right to life and personal liberty under Article 21. इथे असा इश्यू होता की हे एके गोपालन होते, त्यांना गव्हर्नमेंट विरोधात ते बोलत होते, त्यामुळे त्यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये टाकलं होतं, त्यांना डिटेंट केलेलं होतं. आणि मग त्यांना ज्या पद्धतीने डिटेंट केलेलं होतं, तर तो कायदा अस्तित्वात होता, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट होता इंडियामध्ये, की अशा पद्धतीनं कोणत्याही व्यक्तीला जिच्यापासून धोका आहे किंवा जे काही, तर त्या व्यक्तीला डिटेंट करता येऊ शकतं. तर मग इथे जे काही झालं होतं ते प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ झालेलं होतं. दोन नोशन्स असतात बघा. पहिलं असतं एक आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं लिहिलेलं आहे की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे काय, लेजिस्लेचरनं एखादा कायदा पास केलेला आहे आणि त्या कायद्याला धरून, त्या प्रोसिजरला धरूनच जी काही एक्झिक्युटिव्हने ऍक्शन घेतलेली आहे ती योग्य आहे. ओके, त्याला धरून जर घेतली असेल तर ती योग्य आहे. सो हे झालं प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. आता प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ एके गोपालनमध्ये काय होती, तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करता येऊ शकत होतं. आणि आता दुसरी नोशन असते ती म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, जे युएस मध्ये आपल्याला युएस कॉन्स्टिट्यूशन मध्ये मोस्टली दिसून येते, की ड्यू प्रोसेस म्हणजे फेअरनेस पण असला पाहिजे प्रोसेसमध्ये. नुसती प्रोसेस दिली आहे म्हणून लोकांना कसंही उचलून प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन करायचं, नॉट ओके. ओके, फेअरनेस असला पाहिजे, रिझनेबलनेस असला पाहिजे, नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल असलं पाहिजे, रिझन कळलं पाहिजे का डिटेंट करताय. ओके, पण इथे मात्र आपण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असाच अर्थ लावला आणि जे काही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आहे ते व्हायोलेट करत नाही आर्टिकल 21ला, असं कोर्टानं हेल्ड केलं. आणि इच फंडामेंटल राईट सेपरेट ट्रीट केला गेला, जे की आपल्याला नंतर मेनका गांधी या केसमध्ये गोल्डन ट्रायंगल मिळाला, की जिथे आपल्याला दिसलं की प्रत्येक फंडामेंटल राईट हा कनेक्टेड आहे. तुम्ही आर्टिकल 14 वेगळं, 15 वेगळं, 16 वेगळं असं नाही करू शकत. यामध्ये आपल्याला 14, 19, 21 यांना एकत्रित कन्सिडर केलं गेलं पाहिजे, पण इथे मात्र ते झालं नव्हतं. आणि कोर्टानं रिफ्यूज केलं की लॉ इटसेल्फ वॉज जस्ट ऑर आर्बिट्ररी. आणि कोर्टानं रिफ्यूज केलं की आम्ही बघणार नाही की लॉ जस्ट आहे की आर्बिट्ररी आहे, लॉ आहे म्हणजे आहे. लॉ आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा, तर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन जे झालेलं आहे ते योग्य आहे, कारण इथे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. असं कोर्टाचं बघा अर्ली स्टेज मधलं इंटरप्रिटेशन आहे कोर्टाचं. दिस जजमेंट लिमिटेड द स्कोप ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. इथे लिमिट झाला ज्युडिशियल रिव्ह्यूचा स्कोप, आणि जास्तीत जास्त पॉवर कुठे गेल्या, मोअर पॉवर टू द स्टेट, स्टेटकडे जास्तीत जास्त पॉवर गेल्या. आणि कोर्ट वुड नॉट क्वेश्चन द फेअरनेस ऑफ लॉ, आणि कोर्टानं सांगितलं की आम्ही काही फेअरनेस वगैरे तपासणार नाही कायद्यांचं, ते आमचं काम नाही. ज्युडिशरीने स्वतःला रिस्ट्रेंट केलं, आमचं काम आहे डिस्प्यूट रिझॉल्व्ह करणं, आम्ही तेवढंच करणार.
आणि लॉ मेकिंग ऑथॉरिटी म्हणजे लेजिस्लेचरचं काम आहे लॉ बनवणं, आणि लॉ मेकिंग ऑथॉरिटीने बनवलेला लॉ म्हणजेच, आणि त्यानुसार जर तुमच्यावर कारवाई झाली असेल तर ते आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही. इट रिफ्लेक्टेड अ फॉर्मल आणि रिजिड अप्रोच. इथे आपल्याला एक फॉर्मल आणि रिजिड अप्रोच दिसून आला. लिगल प्रोसिजरला महत्व दिलं गेलं, प्रोसेस महत्वाची आहे, प्रोसिजर महत्वाची आहे, सबस्टॅन्टिव्ह जस्टिस वगैरे गेलं पुढं, त्याचा काही विचार केला नव्हता. त्यानंतर केस आली गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. ही केस मात्र टर्निंग पॉइंट ठरली इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, जिथे सुप्रीम कोर्टानं हेल्ड केलं की पार्लमेंट कॅनॉट अमेंड फंडामेंटल राईट्स ऍज दे आर इसेन्शियल अँड ट्रान्सेंड ऑर्डिनरी लेजिस्लेटिव्ह पॉवर. ओके, फंडामेंटल राईट्सला पार्लमेंट चेंज करू शकत नाही, अमेंड करू शकत नाही, असं गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये सांगण्यात आलं होतं. ओके, एक टर्निंग पॉइंट होता. नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या, पुन्हा ह्याला ओव्हरराईट करण्यात आलं किंवा पार्लमेंटने करून दाखवलं फंडामेंटल राईट्स मध्ये बदल वगैरे, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. पण हे बेस होता आपला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन येण्याच्या मागचा ही केस. म्हणजे आता कोर्टाने काय केलं होतं, इंटरप्रिटेड द टर्म लॉ अंडर आर्टिकल 13 इन्क्लूड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स. कोर्टानं म्हटलं की आर्टिकल 13 मध्ये जे काही लॉ आहे ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्सला सुद्धा लागू होतं. म्हणजे लॉ इनकन्सिस्टंट और इन डेरोगेशन विथ फंडामेंटल राईट्स तुम्ही पुन्हा कॉन्स्टिट्यूशन अमेंड करून सुद्धा अशा पद्धतीची प्रोव्हिजन बनवू शकत नाही. देअरफॉर एनी अमेंडमेंट दॅट टेक्स अवे फंडामेंटल राईट वुड बी वॉइड. त्यामुळे कुठलीही अमेंडमेंट जर तुम्ही केली कॉन्स्टिट्यूशन मध्ये जी फंडामेंटल राईट काढून घेत असेल तर ती वॉइड असणार आहे, असं गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये कोर्टानं हेल्ड केलं होतं. आता हे काय हा डिसिजन इम्पॉर्टंट आहे, तर दिस डिसिजन सिग्निफिकंटली स्ट्रेंथन ज्युडिशियल पॉवर. या डिसिजनने ज्युडिशियल पॉवरला सिग्निफिकंटली स्ट्रेंथन केलं. ज्युडिशियल पॉवर खूप बूस्ट झाली. बघा, एके गोपालनमध्ये खूप रिस्ट्रिक्टिव्ह पॉवर ज्युडिशरीने वापरली होती की नाही नाही आमचं काम नाहीये किंवा आमचं काम फक्त डिस्प्यूट रिझॉल्युशनचं आहे. पण इथे मात्र ज्युडिशरीने सांगितलं की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स हा सुद्धा लॉ आहे आणि ते सुद्धा आर्टिकल 13 अंडर ट्रीट केलं जाईल. इट प्लेज रिस्ट्रिक्शन ऑन पार्लमेंट अमेंडिंग ऑथॉरिटी. आणि पार्लमेंटच्या अमेंडिंग ऑथॉरिटीवरती रिस्ट्रिक्शन लावण्यात आले. आता ज्युडिशरीने रिस्ट्रिक्शन लावले, तो ज्युडिशियल रिव्ह्यूचा एक आपल्याला इथे ज्युडिशियल रिव्ह्यू आपल्याला इथे दिसून येतो की तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि हे ज्युडिशरीने ओळखलेलं आहे. वाईल इट इज प्रोटेक्टेड राईट्स, इट ऑल्सो क्रिएटेड टेन्शन बिटवीन पार्लमेंट अँड ज्युडिशरी. हे प्रोटेक्टेड राईट्स असतात, पण पार्लमेंट आणि ज्युडिशरी मधलं जे काही कॉन्फ्लिक्ट होतं ते इथे तरी सुद्धा आपल्याला टेन्शन दिसून येतं, ऍज इट लिमिटेड डेमोक्रॅटिक लॉ मेकिंग पॉवर. नंतर एक इम्पॉर्टंट केस आहे 1973 ची, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला. या केसमध्ये मात्र आता बघा, वरती डिस्प्यूट होता की फंडामेंटल राईट्स मध्ये बदल केले जाऊ शकतात का, इकडे बदल केले जाऊ शकतात का, पार्लमेंटकडे किती पॉवर आहे, ज्युडिशरीकडे किती पॉवर आहे. केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलामध्ये एक बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन देण्यात आलं. म्हणजे तुम्ही काहीही बदला, पार्लमेंट तुम्हाला काय बदलायचंय ते बदला, पण तुम्ही बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशनला हात लावू शकत नाही. अंडर आर्टिकल 368 तुम्हाला अमेंडमेंट करायची पॉवर आहे, राईट, आम्ही मान्य करतो की तुम्हाला 368 अंडर इंडियन कॉन्स्टिट्यूशनने ही पॉवर दिलेली आहे. पण अमेंडमेंट करत असताना तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला व्हायोलेट करू शकत नाही. आता ही जी की कन्सेप्ट होती बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनची, त्यामध्ये पार्लमेंट हॅज वाईड पॉवर टू अमेंड कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 368 बट कॅनॉट अल्टर और डिस्ट्रॉय बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. खूप पॉवर आहे पार्लमेंटकडे कॉन्स्टिट्यूशन बदलायची. तुमच्याकडे जर मेजॉरिटी असेल, 3 प्रकारच्या मेजॉरिटीज आपण पाहिल्यात, सिम्पल मेजॉरिटी, स्पेशल मेजॉरिटी विथ रॅटिफिकेशन ऑफ स्टेट. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी असेल, तुम्ही बिनधास्त कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल करू शकतात, बट cannot alter or destroy the basic structure of the constitution. समजलं? आता बेसिक स्ट्रक्चर काय असतं हा प्रश्न पडू शकतो आपल्याला. तर आता हे काही एक्सक्लुझिव्हली त्यांनी काही लिस्ट दिलेली नाहीये, पण रूल ऑफ लॉ त्यामध्ये येणार आहे. कायद्याचं राज्यच तुम्ही हटवू शकत नाही, म्हणजे आतापासून कायदाच नसेल अशा पद्धतीची तुम्ही अमेंडमेंट करू शकत नाही. ज्युडिशियल रिव्ह्यू तुम्ही काढून घेऊ शकत नाही. ज्युडिशियरीकडे कायम रिव्ह्यू करण्याची पॉवर आहे. SP संपत कुमार ची जी काही केस होती, संपत कुमार ही जी काही केस होती त्यामध्ये आपण
पाहिलंय की ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पॉवर काढून घेतल्या होत्या, ट्रिब्युनल्सकडेच सगळ्या पॉवर होत्या आणि ट्रिब्युनलने दिलेला डिसिजन रिव्ह्यू केला जाऊ शकत नाही असं म्हटलं होतं. ओके, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू आहे, लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्स असतील किंवा एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स असतील किंवा अगदी सबऑर्डिनेट कोर्ट्सच्या ऍक्शन्स असतील तर त्याचा रिव्ह्यू घेण्याचा अधिकार सुद्धा हायकोर्ट्सकडे आहे अंडर आर्टिकल 227. तर हे सगळं काय आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे. डेमोक्रेसी, उद्या तुम्ही जाऊन डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटलाच काढून टाकलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करून आणि डिक्टेटरशिप आणली तर काय करायचं? तर बेसिक स्ट्रक्चर नाही हलवू शकत. फेडरलिझम, फेडरल स्ट्रक्चर आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर आहे इंडियामध्ये, सेंटर आणि स्टेटला पॉवर्स डिवाइड झालेले आहेत. तर हे बेसिक आहे. हे बेसिक स्ट्रक्चर मध्ये इंडियन कॉन्स्टिट्युशनल असेंब्लीने खूप डिबेट, डिस्कशन, विचार करून हे स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे. हे स्ट्रक्चर हा संविधानाचा मूळ ढाचा बदलून चालणार नाही हे कोर्टाला समजलं आणि त्यामुळे रिस्ट्रेंट करण्यासाठी, पार्लमेंटवरती थोडासा चेक ठेवण्यासाठी म्हणून हे अशा पद्धतीने बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आपल्या समोर आलं. आता कॉन्फ्लिक्ट जो क्रिएट झाला होता गोलकनाथमध्ये, काय कॉन्फ्लिक्ट तयार झाला होता? जे ज्युडिशरी आहे ते म्हणत होते अजिबातच तुम्हाला फंडामेंटल राईट्स मध्ये काही बदल वगैरे करता येणार नाहीत. पण इथे मात्र त्यामुळे पार्लमेंटला सुद्धा इगो हर्ट होतो ना, की करू शकत नाही म्हणजे काय, आम्हाला 368 अंडर सांगितलं आणि काही बदलू शकतो, आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे विल ऑफ पीपल आहे, लोकांनी आम्हाला इथे बसवलेलं आहे. सगळं बरोबर आहे, पण म्हणूनच केशवानंद भारतीमध्ये अलाउ केल्या की अमेंडमेंट करू शकता, पण सबस्टॅन्टिव्ह लिमिट्स मध्ये राहा. आपले लिमिट्स लक्षात ठेवा. तुम्ही मूळ ढाचा बदलायला जाऊ नका. ओके. त्यानंतर मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया, यामध्ये मात्र जे काही बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे ते स्ट्रेंथन करण्यात आलं होतं आणि कोर्टाने लिमिट केल्या होत्या अमेंडिंग पॉवर इट सेल्फ इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय येतं आपण बघितलं, डेमोक्रेसी, रूल ऑफ लॉ, परत अजून आपण काय बघितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू, पण त्याचबरोबर अमेंडिंग, लिमिटेड अमेंडिंग पॉवर्स, म्हणजे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये वाटेल ते बदल करू शकत नाही, हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे असं मिनर्वा मिल मध्ये हेल्ड करण्यात आलं होतं, सांगण्यात आलं होतं. ज्युडिशियल रिव्ह्यू वॉज डिक्लेअर एज अन इसेन्शियल फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. एकदम इसेन्शियल महत्वाचं फीचर आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू जे न्यायालय करतात लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हच्या ऍक्शनचा. स्टक डाऊन प्रोव्हिजन ऑफ 42nd अमेंडमेंट that tried to make parliament power unlimited. स्ट्रक डाऊन केल्या 42nd अमेंडमेंट ज्या काही करण्यात आल्या होत्या. 42nd अमेंडमेंट ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा बोलतात. खूप अमेंडमेंट झाल्या होत्या यामध्ये, काही आपण ठेवल्या, काही काढून टाकण्यात आल्या पुढे भविष्यामध्ये. जसं की मिनर्वा मिल मध्ये पण ज्या प्रोव्हिजन्स पार्लमेंटला अनलिमिटेड पॉवर देत होत्या त्या काढून टाकण्यात आल्या आणि रिस्टोर केला गेला बॅलन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा बॅलन्स रिस्टोर करण्यात आला मिनर्वा मिल्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये. द केस एम्फसाइज दॅट नो ऑर्गन कॅन बी बिकम सुप्रीम. कोणताही ऑर्गन सुप्रीम असू शकत नाही, पार्लमेंट सुद्धा इव्हन सुप्रीम नसते, हे या केसने एम्फसाइज केलं. एल चंद्रकुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया, याच्यामध्ये रोल ऑफ ट्रिब्युनल डिस्कस झाला होता, ज्यामध्ये वेदर ज्युडिशियल रिव्ह्यू बाय हायकोर्ट्स कुड बी एक्सक्लुडेड. म्हणजे इथे ना ट्रिब्युनल्सने हायकोर्टचा ज्युडिशियल रिव्ह्यू काढून घेतला होता. म्हणजे अंडर आर्टिकल 32 जे सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता, पण 226 अंडर हायकोर्टामध्ये जाण्याची जी काही पॉवर आहे ती काढून घेण्यात आली होती. ओके, मग इथेच डिबेट अराईज झाला की असं ट्रिब्युनल्स करू शकतात का? तर सुप्रीम कोर्टानं हेल्ड केलं की ज्युडिशियल रिव्ह्यू करणं हे आर्टिकल 32 आणि 226 अंडर बेसिक पार्ट आहे, बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. त्यामुळे पार्लमेंट अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे अशी पॉवर काढून घेऊ शकत नाही, इव्हन थ्रू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, कुठल्याही प्रकारची कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून. Reaffirm central role of high courts and supreme courts, ensure tribunals remain subject of judicial supervision. ओके, इथे हायकोर्टाकडून तर काढलाच होतं, सुप्रीम कोर्टाची पण पॉवर काढून घेतली होती. त्यामुळे ज्युडिशरीने असं हेल्ड केलं होतं की पार्लमेंट अशा पद्धतीनं गोष्टी किंवा अशा पद्धतीचे लॉज पास करू शकत नाही की जिथे आमचीच पॉवर काढून घ्याल तुम्ही. ओके, रिअफर्म सेंट्रल रोल रिअफर्म झाला आणि ट्रिब्युनल्स पण सब्जेक्ट झाले ज्युडिशियल सुपरविजनचे. ओके, ट्रिब्युनल्स 227 अंडर ज्युडिशियल सुपरविजन होऊ शकतं ट्रिब्युनल्सचं
सुद्धा. आता ह्या केसने काय स्ट्रेंथन केलं? ज्युडिशियल रिव्ह्यू इज इनसेपरेबल फॉर कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स. ज्युडिशियल रिव्ह्यू इनसेपरेबल आहे हे स्ट्रेंथन केलं. एसआर मुंबई वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये मिसयूज ऑफ प्रेसिडेंट रूल ऍड्रेस करण्यात आलं होतं अंडर आर्टिकल 356, जो काही प्रेसिडेंट रूल लागू केला जातो. प्रेसिडेंट रूल आपण बघितलेला आहे आधीच्या युनिट्समध्ये, की प्रेसिडेंट जिथे स्टेटचं मेकॅनिझम, कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम फेल होतं आणि ह्याचा रिपोर्ट गव्हर्नर कडून प्रेसिडेंटला रिसीव्ह होतो, त्यानंतर स्टेटमध्ये इमर्जन्सी लागू केली जाते आणि सेंट्रलचा कंट्रोल असतो गव्हर्नमेंटचा की स्टेट गव्हर्नमेंटला डिसमिस करायचं. तर हे चॅलेंज केलं होतं. तर इथे सुप्रीम कोर्टने हेल्ड केलं होतं की इम्पोजिशन ऑफ प्रेसिडेंट रूल इज सब्जेक्ट ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. त्यामुळे कोर्ट म्हटलं की ओके, अशा पद्धतीने जर कोणी कुठलंही प्रेसिडेंट रूल लागू करत असेल कोणत्याही स्टेटमध्ये, जर सेंटर कडून प्रेसिडेंट रूल लागू झाला असेल तर त्याचा सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यू केला जाऊ शकतो. कोर्ट कॅन एक्झामाइन वेदर प्रोक्लेमेशन वॉज जस्टिफाईड ऑर मॅलाफाईड. बघा, हे जे काही प्रोक्लेमेशन झालंय ते बघा, अशाही गोष्टी घडू शकतात की सेंटरमध्ये वेगळी सत्ता आहे, स्टेटमध्ये वेगळी सत्ता आहे. त्यामुळे स्टेटमध्ये ज्या वेगळ्या पार्टीची सत्ता आहे त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून मालाफाईड वेने सुद्धा असं प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी ट्राय करू शकतं. त्यामुळे त्यावर सुद्धा चेक ठेवण्याची गरज आहे ना, नाहीतर मग खूप मिसयूज ऑफ पॉवर होईल. त्यामुळे एस्तर बोमई या केसमध्ये सांगितलं होतं की सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. इट प्रिव्हेंट्स आर्बिट्ररी डिसमिसल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. आणि काय प्रिव्हेंट केलं? आर्बिट्ररी डिसमिसल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे आर्बिट्ररीली तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटला डिसमिस करू शकत नाही आणि स्वतःच्या हातात, म्हणजे सेंटर स्वतःच्या हातात सगळ्या पॉवर्स घेऊ शकत नाही. यातून फेडरलिझम स्ट्रेंथन झालं. फेडरलिझम हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे आणि डेमोक्रेसी सुद्धा स्ट्रेंथन झाली. ओके. The judiciary acted as a constitutional watchdog, ensuring that political power is not misused by partisan purpose. ओके. पार्टिशनच्या पर्पज साठी कुठल्याही प्रकारे पॉलिटिकल पॉवर वापरली गेली नाही पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ज्युडिशरी वॉचडॉग म्हणून काम करते, लक्ष ठेवून असते सगळ्या ऍक्शन्स वरती. आता लिमिट्स काय आहेत बघा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ही आर्टिकल 21 मधली कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये person deprived of life or personal liberty as long as there exists a law prescribed such procedure and that procedure is followed. ओके. म्हणजे काय, तर प्रत्येक माणसाकडे लाईफ आणि पर्सनल लिबर्टी आहे, पण प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ने ती पर्सनल लिबर्टी आपण काढून घेऊ शकतो. ओके. म्हणजे प्रोसिजर अंटिल अँड अनलेस, आता प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स पण आहेत. त्यामुळे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आपल्याला दिसून येतं. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मध्ये आपण बघितलं होतं की लिगॅलिटी आणि फेअरनेस तपासलं जातं. पण इंडियाचा जो अप्रोच आहे, म्हणजे हा प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हा जो काही अप्रोच आहे तो आपल्याला समजतो की अप्रोच नॅरोवर आहे. पण इनिशियलीच हा अप्रोच नॅरोवर होता, म्हणजे जसं की एके गोपालन वगैरे केस आपण बघितली. आणि फोकसिंग प्रायमरीली ऑन व्हॅलिड लॉ एक्झिस्ट अँड बीन प्रॉपरली अप्लाइड. म्हणजे फक्त प्रोसिजरवरतीच प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ काम करत होती. पण आत्ताच्या जर काळामध्ये आपण बघितलं तर आपल्याला एक दिसून येतं की एक्सपांड झालेलं आहे इंटरप्रिटेशन, फेअरनेस, रिझनेबलनेस आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या कॉन्सेप्ट आपल्या सगळ्या जजमेंट्स मध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. सो सबस्टॅन्टिव्ह फेअरनेस ऑफ लेजिस्लेटिव्ह ऍक्शन्सला प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे जे काही प्रिन्सिपल आहे ते काय करतं? रिस्ट्रिक्ट करतं. बघा, दोन प्रकारच्या नोशन असतात. सिम्पल वर्ड मध्ये दोन प्रकारच्या नोशन असतात किंवा दोन प्रकार असतात. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ अँड ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ मध्ये तुमच्याकडे एक व्हॅलिड लॉ आहे. तुम्हाला आठवत असेल तर मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये मेनका गांधी यांचा पासपोर्ट सीज केला होता. आता हा पासपोर्ट कोणी सीज केला होता? पासपोर्ट ऑथॉरिटीने. पासपोर्ट ऑथॉरिटीला ऑथॉरिटी कुठून मिळाली? पासपोर्ट ऍक्ट होता त्यावेळेला. तर त्या पासपोर्ट ऍक्ट मधून ही ऑथॉरिटी मिळाली होती पासपोर्ट ऑथॉरिटीला, आणि त्या ऑथॉरिटीचा वापर करून त्यांनी मेनका गांधी यांचा पासपोर्ट सीज केला होता. आता इथे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ होती का? पर्सनल लिबर्टी त्यांची हॅम्पर झाली होती, पण मग हे हॅम्पर करण्याची त्यांना त्या पर्टिक्युलर ऑथॉरिटीकडे पॉवर होती का? तर होती.
एस्टॅब्लिश्ड बाय लॉ होती का? तर होती. जो पासपोर्ट ऍक्ट आहे तो लेजिस्लेचरनेच पास केलेला आहे आणि त्या ऍक्ट नुसारच कारवाई झालेली आहे. त्यामुळे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. पण इथे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मिसिंग आहे ना. तुम्ही कारण देत नाही, रिझन देत नाही, फेअरनेस नाहीये. ओके. त्याचबरोबर लिगॅलिटी नाहीये, फेअरनेस, रिझनेबलनेस नाहीये आणि नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल इथे हॅम्पर होतंय. सो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मात्र आपल्याला इथे दिसून येत नाही. पण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असं मेन्शन केल्यामुळे अर्ली स्टेजमध्ये बऱ्याचदा लिमिट्स आल्या ज्युडिशियल रिव्ह्यू वरती. म्हणून एके गोपालन वगैरे सारख्या केसेस आपल्याला दिसतात की जिथे लिमिटेड इंटरप्रिटेशन ज्युडिशरीने वापरलेलं आहे किंवा दिलेलं आहे. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. आता फंडामेंटल राईट्स जे आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधले ते काही अब्सोल्यूट नाही आहेत. आपल्याला माहितीये प्रत्येक गोष्टीला रिझनेबल रिस्ट्रिक्शन आहे. पब्लिक ऑर्डर, मोरालिटी, सिक्युरिटी ऑफ स्टेट अँड अदर सोसायटल कन्सर्नसाठी हे रिझनेबल रिस्ट्रिक्शन घालून दिलेले आहेत. दिस बिल्ड इन लिमिटेशन सिग्निफिकंटली अफेक्ट द स्कोप ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि हे जे बिल्ड इन लिमिटेशन आहे ते सिग्निफिकंटली अफेक्ट करते ज्युडिशियल रिव्ह्यूला. ज्युडिशियल रिव्ह्यू नाही केला जाऊ शकत आहे बिकॉज कोर्ट्स मस्ट बॅलन्स इंडिव्हिज्युअल फ्रीडम्स विथ कलेक्टिव्ह इंटरेस्ट. ओके. इंडिव्हिज्युअल्सचं फ्रीडम पण तितकंच महत्वाचं आहे आणि कलेक्टिव्ह इंटरेस्ट सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आता इंडिव्हिज्युअल्सचं जे काही फ्रीडम आहे, आता इंडिव्हिज्युअल्सचं फ्रीडम म्हणजे ऍब्सोल्यूट फ्रीडम मध्ये येतं आणि कलेक्टिव्ह इंटरेस्ट मध्ये मात्र या इंडिव्हिज्युअल्सच्या फ्रीडम वरती कलेक्टिव्ह इंटरेस्टसाठी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लावले जातात. कलेक्टिव्ह इंटरेस्ट म्हणजे काय? तर पब्लिक ऑर्डर, मोरालिटी, सिक्युरिटी ऑफ स्टेट मेंटेन ठेवणं. हा जो टसल आहे की इंडिव्हिज्युअल फ्रीडम सुप्रीम आहे की कलेक्टिव्ह इंटरेस्ट सुप्रीम आहे, तर याच्यामध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू लिमिट होतो कारण रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत फंडामेंटल राईट्स वरती. त्यामुळे ज्युडिशियरी जे काही लॉ रिस्ट्रिक्ट करतात फंडामेंटल राईट्सला ते ऑटोमॅटिकली स्ट्राईक डाऊन करू शकत नाही. इन्स्टेड ते एक्झामाइन करू शकतात की रिस्ट्रिक्शन जे काही घालून दिलेले आहेत ते रिझनेबल आहेत की रिझनेबल आणि जस्ट आहेत की नाही. सो दिस क्रिएट्स अ कंट्रोल स्पेस फॉर लेजिस्लेटिव्ह ऍक्शन. हे एक कंट्रोल्ड स्पेस तयार करतं लेजिस्लेटिव्ह ऍक्शनसाठी, अलाउइंग द स्टेट टू रेग्युलेट राईट्स वेअर नेसेसरी. आणि हे अलाउ करतं स्टेटला टू रेग्युलेट राईट्स वेअर नेसेसरी. जिथे गरजेचं आहे तिथे राईट्सला रेग्युलेट करणं. कॉन्सिक्वेंटली ज्युडिशियल रिव्ह्यू ऑपरेट्स विदिन दिस कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स. कॉन्सिक्वेंटली जे काही ज्युडिशियल रिव्ह्यू आहे ते ऑपरेट करतं कॉन्स्टिट्युशनल लिमिट्स मध्ये. आता हे काय इन्शुअर करतं? दॅट कोर्ट्स डू नॉट बिकम ओव्हरली इंटरव्हेन्शनिस्ट while still safeguarding against arbitrary रिस्ट्रिक्शन. सो रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स मुळे सुद्धा लिमिट्स येतात आपल्या ज्युडिशियल रिव्ह्यू वरती. दोन गोष्टींमध्ये इंडिव्हिज्युअल फ्रीडम आणि कलेक्टिव्ह इंटरेस्ट मध्ये आपल्याला काय दिसून येतं? वर्सेस वाली सिच्युएशन दिसून येते की कलेक्टिव्ह इंटरेस्ट बघायचा की इंडिव्हिज्युअलचं फ्रीडम बघायचं आणि मग तिथे ज्युडिशियल रिव्ह्यू कुठेतरी लिमिट होतं. त्यानंतर नाईन्थ शेड्यूल हे इंट्रोड्यूस झालं होतं फर्स्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी, जे की काही लॉजच्या प्रोटेक्शनसाठी बनवलं गेलं होतं. काही लॉज म्हणजे बेसिकली जे काही लँड रिफॉर्म्स ऍक्ट होते त्यांना या नाईन्थ शेड्यूल मध्ये पुट करण्यात आलं होतं. आता बघा, जेव्हा भारत स्वतंत्र झालाय तेव्हा एक मोठी समस्या इंडियन गव्हर्नमेंटच्या समोर होती, ती म्हणजे जमीनदारी सिस्टीम. सो ही अबॉलिशन ऑफ जमीनदारी सिस्टीम करण्यासाठी म्हणून तिथे गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणावर काम करत होतं. पण एक अडसर ठरत होतं यामध्ये की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये राईट टू प्रॉपर्टी ह्या त्यावेळेला फंडामेंटल राईट होता. सो फंडामेंटल राईट असल्यामुळे त्या फंडामेंटल राईटचं व्हायोलेशन करून ज्युडिशरीला नाही, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरला काम करता येत नव्हतं, गव्हर्नमेंटला काम करता येत नव्हतं. सो पर्टिक्युलरली दोज रिलेटेड टू लँड रिफॉर्म, जे लँड रिफॉर्मच्या रिलेटेड कायदे होते ते हे नाईन्थ शेड्यूल मध्ये प्लेस करण्यात आले आणि त्यांना इम्युनिटी मिळाली फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे त्यांचा ज्युडिशियल रिव्ह्यू करता येणार नाही असं सांगण्यात आलं होतं की नाईन्थ शेड्यूल मध्ये जे काही टाकणार. काय होतं? लॉज प्लेस्ड इन शेड्यूल वेअर इनिशियली गॅरंटेड इम्युनिटी मिनिंग दे कुड नॉट बी चॅलेंज्ड इन कोर्ट. कोर्टमध्ये जाता येणार नाही जे काही लॉज या नाईन्थ शेड्यूल मध्ये प्लेस केले जातील पार्लमेंट कडून. इवन इफ दे व्हायोलेटेड फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल राईट्सचं जरी या लॉजने व्हायोलेशन केलं तरी सुद्धा नाईन्थ शेड्यूलला अशी स्पेशल इम्युनिटी दिली होती, पॉवर दिली होती की त्यामुळे कोर्टात जाता येणार नाही कोणालाच. ओके.
दिस प्रोव्हिजन वॉज इंट्रोड्यूस टू फॅसिलिटेट सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. बघा एक चांगला उद्देश होता की सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स व्हावेत. पण ही जी काही पद्धत होती ती कुठेतरी चुकीची होती, कारण ज्युडिशियल रिव्ह्यू सारखी सुप्रीम गोष्ट इथे कट करण्यासाठी म्हणून हे एक कॉन्स्टिट्युशनल टूल बनवण्यात आलं होतं किंवा एक इन्स्ट्रुमेंट बनवण्यात आलं होतं. विदाऊट ज्युडिशियल इंटरफेरन्स न ठेवता सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स करायचे होते गव्हर्नमेंटला. However, over the time, it becomes subject of criticism as government began placing wide range of laws. बघा जेव्हा भरपूर लॉज गव्हर्नमेंट त्यामध्ये टाकायला लागली, प्लेस करायला लागली. ओके की हे याचा रिव्ह्यू नाही करू शकत कोर्ट, त्याचा रिव्ह्यू नाही करू शकत कोर्ट, लँड रिफॉर्म्स, लँड रिलेटेड ऍक्ट, तर हे सगळे 9 शेड्यूल मध्ये प्लेस करण्यात आले आणि ज्युडिशियल स्क्रुटिनी पासून गव्हर्नमेंट वाचायला लागलं. तो आता हे रिकग्नाइज झाला, हा मिसयूज समजला ज्युडिशरीला. सो ज्युडिशरी लॅटर इंटरव्हीन अँड हेल्ड दॅट इव्हन लॉज इन 9 शेड्यूल आर सब्जेक्ट टू रिव्ह्यू. 9 शेड्यूल मधले सुद्धा जे काही लॉज आहेत ते सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू आहेत, जर ते बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला व्हायोलेट करत असतील. कॉन्स्टिट्युशनल कंट्रोल ओव्हर सच लॉज. त्यानंतर पॉलिसी मॅटर्स. Courts in India generally exercise self-restraint in policy matters of policy, particularly area involving economic decision, administrative priorities, and governance strategies. Okay. हे लिमिटेशन का आहे ज्युडिशियल रिव्ह्यूचे? आपण ज्युडिशियल रिव्ह्यूचे लिमिटेशन बघतोय. त्यामध्ये पॉलिसी मॅटर्स मध्ये एक लिमिटेड रोल ज्युडिशरी प्ले करते, कारण टेक्निकल एक्सपर्टीज नसते, पॉलिटिकल जजमेंट नसतं, रिसोर्स अलोकेशन नाहीये. त्यामुळे हे सगळं कुठे आहे, कोणाकडे आहे, तर एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरकडे आहे. त्यामुळे ते काम त्यांनी करावं म्हणून पॉलिसी मॅटर्स मध्ये कोर्ट रिस्ट्रेंट राहतात, सेल्फ रिस्ट्रेंट ठेवतात. ओके. पण कोर्ट युजली रिफ्रेन फ्रॉम इंटरफिअरिंग अनलेस जर कुठल्याही प्रकारची पॉलिसी आर्बिट्ररी असेल, अनकॉन्स्टिट्युशनल असेल किंवा फंडामेंटल राईट व्हायोलेट करत असेल, तर तिथे मात्र कोर्ट आपलं मत मांडतात आणि ज्युडिशियल रिव्ह्यू डज नॉट ट्रान्सफॉर्म इनटू ज्युडिशियल गव्हर्नन्स. पण ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल गव्हर्नन्स मध्ये ट्रान्सफॉर्म होऊ नये म्हणून हे लिमिटेशन किंवा हे रिस्ट्रिक्शन ज्युडिशियल रिव्ह्यू वरती आहे. आता क्रिटिसिझम काय आहे बघा, ज्युडिशियल ओव्हररीच होऊ शकतो. जास्त ऍक्टिव्हिझम वापरलं, जास्त केसेसमध्ये कोर्ट इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलं तर ओव्हररीच होईल. लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरीचे काही काही फंक्शन्स वाटून दिलेले आहेत ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हकडे, लेजिस्लेचरकडे लॉ मेकिंगची ऑथॉरिटी आहे, एक्झिक्युटिव्हकडे लॉ इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आहे आणि इंटरप्रिटेशन ऑफ लॉ आणि डिस्प्यूट रिझोल्युशनचं काम ज्युडिशरीकडे आहे. पण जर एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरच्या मॅटरमध्ये ज्युडिशरी जास्त ऍक्टिव्हिझम दाखवायला लागली तर काय होऊ शकतं, ओव्हररीच होऊ शकतो. हे क्रिटिसिझम आहे ज्युडिशियल रिव्ह्यू वरती. त्यानंतर अनसर्टन्टी इन लॉ. अनसर्टन्टी येऊ शकते कायद्यामध्ये की कोर्ट काहीतरी डिसिजन द्यायला लागले, कोर्ट वेगवेगळ्या मुद्द्यांवरती वेगवेगळं मत द्यायला लागले, त्यामुळे अनस्टेबल होऊ शकतं लिगल पोझिशन आणि त्यातून इंडिव्हिज्युअल, बिझनेस आणि गव्हर्नमेंट प्रेडिक्ट करू शकत नाही लिगल आउटकम्स काय येतील. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट तयार होऊ शकतो कन्सिस्टन्सी अँड रिलायबिलिटी मध्ये ऑफ ज्युडिशियल डिसिजन. त्यानंतर डेमोक्रेटिक कन्सर्न्स आहेत काही इम्पॉर्टंट डेमोक्रेटिक कन्सर्न्स. बघा स्टेट आणि स्टेट लेजिस्लेचर असेल किंवा पार्लमेंट असेल यांच्याकडे पॉवर आहे लॉ बनवण्याची. ओके. पर्टिक्युलरली बिकॉज जज आर नॉट इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, कारण लोकांनी निवडून दिलेला आहे. जसं मी सांगितलं की लेजिस्लेचरमध्ये जे लोक बसलेले आहेत ते लोकांची इच्छा आहे की त्यांनी लोकांसाठी कायदे बनवावेत म्हणून तिथे आहेत. पण जजेस हे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह नाहीयेत. त्यामुळे डेमोक्रेटिक जे कन्सर्न्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे दिसून येतात. इन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो. द एक्सरसाइज ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफन लीड्स टू कॉन्फ्लिक्ट बिटवीन ज्युडिशरी अँड लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह. बघा तिन्ही मध्ये काहीतरी फंक्शन्स डिवाइड केलेले आहेत. जर दुसऱ्याच्या डोमेनमध्ये, दुसऱ्याच्या इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क मध्ये तिसरा व्यक्ती लक्ष द्यायला लागलं तर काय होऊ शकतं, कॉन्फ्लिक्ट होतात. आता सिग्निफिकन्स काय आहे, हे सगळे क्रिटिसिझम वगैरे ठीक आहे, पण सिग्निफिकन्स काय आहे आपण सांगू शकतो आता एवढं सगळं बघितल्यानंतर की सिग्निफिकन्स काय आहे. तर प्रोटेक्ट करायचं आहे की कॉन्स्टिट्यूशनचं व्हायोलेशन नाही व्हायला पाहिजे, मग ते लेजिस्लेचर असू देत किंवा एक्झिक्युटिव्ह असू देत, कारण कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे आणि त्यांनी लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हनी आपल्या प्रिस्क्राईब्ड लिमिटच्या बाहेर जाता कामा नये. त्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू आवश्यक आहे.
ज्युडिशियल रिव्ह्यूचा रोल क्रुशियल आहे सिस्टीम ऑफ चेक अँड बॅलन्स मध्ये. तीनही ऑर्गन्स वरती चेक आणि बॅलन्स ठेवण्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू अत्यंत महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळेच त्याला हार्ट ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स असं सुद्धा म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यूला. आता हे जे काही डिबेट आहे, रोल ऑफ जजेस अँड ज्युडिशियल रिव्ह्यू इन इंडिया डज नॉट रिप्रेझेंट अ रिजिड कॉन्फ्लिक्ट बिटवीन इन्स्टिट्यूशन्स बट रॅदर अ कंटिन्युअस अँड डायनामिक कॉन्स्टिट्युशनल डायलॉग एम ऍट मेंटेनिंग बॅलन्स विद इन द सोसायटी. ओके, कॉन्फ्लिक्ट नाहीये इन्स्टिट्यूशन्स मधला मध्ये की लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी मध्ये कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन आहे, कोण सुप्रीम, पार्लमेंटकडे पॉवर नाही, ज्युडिशरी म्हणणार, मग पार्लमेंट अजून काहीतरी पास करून दाखवणार की आमच्याकडे किती पॉवर आहे. हा कॉन्फ्लिक्ट नाहीये, पण हा कॉन्स्टिट्युशनल डायलॉग आहे. एकमेकांशी बोललं गेलेलं आहे की नाही तुमच्याकडे एवढाच पॉवर आहे, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आहे, हे सांगणं आहे. ओके, आणि यातून एका चांगल्या गव्हर्नन्सकडे आपल्याला जायचं आहे. हा आयडियल कॉन्स्टिट्युशनल अप्रोच आहे की हार्मोनियस बॅलन्स मेंटेन करणं ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम आणि ज्युडिशियल रिस्ट्रेंट मध्ये. ओके, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, ज्युडिशियल रिस्ट्रेंट दोन्ही गोष्टी, ऍक्टिव्हिझम जास्त झाला तर ज्युडिशियल ओव्हररीच होणार आहे आणि रिस्ट्रेंट जास्त झाला तर कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्शन हॅम्पर होणार आहे. त्यामुळे आपल्याला हार्मोनियस बॅलन्स असला पाहिजे, मिडल पाथ स्वीकारला पाहिजे ज्युडिशियल रिव्ह्यूच्या कंटेक्स्टमध्ये. नेक्स्ट आपला पार्ट आहे कोर्ट सिस्टीम इन इंडिया, बॅकलॉग्स, एरियाज अँड अल्टरनेटिव्ह लोक अदालत. आपण नेक्स्ट क्लासमध्ये कोर्ट सिस्टीम इन इंडिया बघूया. ओके, थँक्यू.